जय शिवराय जय शंभूराज. भारत देशाला हरवायचं असेल तर भारत देशातील ज्ञान हे जाळावं लागेल असा म्हणणारा बख्तियार खिलजी याने आपल्या भारत देशातील सर्वात मोठी नालंदा युनिव्हर्सिटी ह्या बख्तियार खिलजीने जाळून टाकली, जिच्या जवळपास 90 लाखापेक्षा जास्त पुस्तकं होते. ती 3 महिने जळत राहील. ही युनिव्हर्सिटी एवढी मोठी युनिव्हर्सिटी होती की जिथं एका टायमाला 10,000 विद्यार्थी शिकत होते आणि 2,000 शिक्षक हे शिकू शकत होते. आर्यभट्ट, चाणक्य, नागार्जुन यांच्यासारखे महान पुरुष देखील इथं शिकलेले. एवढंच नाही तर त्या काळात जपान, चीन, फारस, ग्रीस ह्या देशांमधील विद्यार्थी इथे शिकायला यायचे. विचार करा, एवढी मोठी युनिव्हर्सिटी जिथे 90 लाखापेक्षा जास्त पुस्तकांचा खजिना होता, हा बख्तियार खिलजीने 3 महिन्यात पूर्णपणे नष्ट करून टाकला. मला याच्यातून एवढंच सांगायचं आहे, आपल्या भारत देशाचं ज्ञान किती जरी संपवायचा प्रयत्न केला तरी हे संपणार नाही. बघा ना, त्यानंतर पण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा आपला भारत देश हा पहिला देश आहे. एवढंच नाही, आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या टेक्नॉलॉजी, त्यांचा गनिमी कावा हा आज विदेशात शिकवला जातो. गोरिला वॉर अशा वेगवेगळ्या टेक्निक्स ज्या आहेत त्या बाहेर देशात शिकवल्या जातात. त्यांच्या आर्मींसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकं हे बाहेर देशात PhDचा टॉपिक म्हणून आज बाहेर देशातील विद्यार्थी शिकत आहेत. मला एवढं सांगायचं आहे, आपला भारत देश हा ज्ञानाने पहिले पण अमर होता आणि आज पण अमर आहे. हे किती. जय शिवराय.